कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित भावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम अंजनगाव सुरजी जवळ असणारे टाकरखेडा मोरे या गावाला आहे। सध्या या ठिकाणी शिदोरी सत्संग चालू आहे। ज्ञानाची शिदोरी आपल्याकडे झाली की आपल्याला वैराग्य निष्पन्न होतं, त्याग करावासा वाटतो, पण त्यापूर्वी स्वामींचा वेद होणं गरजेचं आहे, आवडी लागणं गरजेचं आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असेच आपल्या आसनावर विराजमान होते। दुरून खेळीगोळीनं स्वामींना बघितलं आणि त्या खेळीगोळीच्या लेकीला असं वाटलं की स्वामींना आपण काहीतरी दिलं पाहिजे, आणि म्हणून 5 लाडू स्वामींसाठी घेऊन जातात। पण खेळीगोळीचाही दुसरा गुरु असतो, तो जळतो, आणि मग खेळीगोळीचा त्या ठिकाणी विचार बदलला। रस्त्यामध्ये लाडू करून आणले, आपल्या गुरुला काही नेत होत्या आणि देवाला पण काही आणत होत्या। वाटामध्ये आल्यानंतर त्यांचा विचार बदलला, म्हणे हे सगळेच लाडू देवाला देऊन टाकू। जिकडं अभिलाष आहे ना तिकडं तुम्हाला देवाचं वाटत नाही, आणि जिकडं अभिलाष नाही तिकडं देवाचं वाटतं। पण जिकडं अभिलाष आहे तिकडं नाही दिल्यावर शिक्षा पणही होतं, बोलणंही खावं लागतात आपल्या गुरुचे। कोण कोणाचं बांधलेले मित्रांनो, आपल्याला बंधनातून सुटण्यासाठी आपण गुरु केलेला असतो, बांधण्यासाठी नाही। बंधनातून सुटण्याचं लक्षण किंवा बंधनातून मुक्त होण्याचा उपाय त्या गुरुनं आपल्याला सांगितला पाहिजे। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक लीळा सांगत आहेत। पंचम मोदक स्वीकारो। 5 लाडू देवाने स्वीकारले, त्यांच्या नावाने केलेले नाही स्वीकारले।
तुम्ही त्यांच्या नावाने केले ना त्यांनाच द्या, आम्हाला नको. तुम्ही जे आमच्या नावाने 5 केले ना तेच आमचे. मग घोगर गावीच्या दोन्ही बाईया. घोगर गाव आहे डोमेग्राम जवळ. गेले कधी तुम्हाला करायला मिळेल. त्या 2 बाया आहेत घोगरगावच्या. आणि त्यांचे गुरु सराला बेट सरालेकार माईम भट्ट ज्या गावच्या आहेत तिथं त्यांचे गुरु होते. आता गुरुचा आदरच करतो माणूस आणि करायलाही पाहिजे. पण निव्वळ अभिलाष केल्यानंतर गुरुकडे माणूस जाण्या येण्याचंही टाळतो. आणि म्हणून या दोघी जणी काय करत होत्या, आपल्या गुरुसाठी दर्शनासाठी जात होत्या. मग या दोघी जणी त्या सराल्याला त्यांच्या गुरुच्या भेटीला चालल्या होत्या. आणि जाता जाता डोमेग्रामहून गेल्या. त्यांना माहिती होतं की स्वामींचं वास्तव या ठिकाणी आहे. आणि म्हणून जाता जाता स्वामींचं दर्शन घेऊन जात होत्या. स्वामींना दंडवत करत होत्या. त्यांना काही माहिती नव्हतं विशेष काही. जसं एखाद्या उपदेशांना माहिती असतं दंडवत वगैरे करावा, हा आपला धर्म आहे, तसं त्या बिचाऱ्यांना विशेष काही माहिती नव्हतं. जसं एखादा वैष्णवपंथी किंवा इतर पंथी आपल्याला दंडवत करतो, वंदन करतो, तशा प्रकारे त्या देवाला दंडवत करून वंदन करून चालल्या होत्या आपल्या गुरुकडे. मग त्या बायांनी काय केलं, आपल्या गुरुसाठी म्हणजे त्यांच्या गुरुसाठी लाडू केले. आपल्या गुरुला देऊ आपण सराला, या ठिकाणी त्यांचे गुरु आहेत. आणि मग आपले लाडू बांधायला लागल्या दोघी जणी. लाडू बांधत असताना, चाचणी करत असताना विचार करतो माणूस, चांगले झाले पाहिजे, गुरुला आवडले पाहिजे, जास्त पक्के नाही झाले पाहिजे. नाही तर लाडू करणाऱ्या बाया खूप भारी. एकदा एक लाडू केला, फुटाच ना. देव म्हणले, बाई सुगरण लयच पक्की आहे. हो ना, आमच्याकडे रव्याचे लाडू करतात आणि आमचे लाडू म्हणत नाही, गोळे म्हणतात. गोळे पांढरे शिपीत. आणि तो जर असा बांधला ना पक्का, कशाही फोडा, फुटतच नाही लवकर. त्याला कारण आहे, चाचणी कशी केलेली आहे. म्हणून जी सुगरण आहे ना, ती चाचणी बघत असते. आहे ना, चाटशी माहिती आहे ना तुम्हाला? चाटशी नसेल माहित तर उलथ ना, म्हणजे उलथायचं भाकरी किंवा चपात्या ते करता की नाही, असं उलथायचं. म्हणजे जिथं राहिली तिथं दाबायचं, प्रेस करायचं, त्याला भाजून निघत. ती अशी वर करून बघत. आई सांगत असते, जास्त कडक चाचणी करू नको, कडक होऊन जातील लाडू. नवीन असल्यावर तिची थोडीशी नवीन जरा कमी जास्त होऊन जाते. मग लेक काय म्हणते, अगं आई आपण काय करतोय, जाताना आपल्या गुरुला लाडू घेऊन जातो आणि देवाचं दर्शनही घेत असतो आपण. मग आपण काय करू, आज देवाचं दर्शन घेत असताना चांगले मोठाले 5 लाडू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना देऊया.
असा मनोरथ त्यांनी केला आणि लाडू तयार करायला लागल्या. मग साखर लाडू चांगल्या प्रकारे करूया आपण. माता काय म्हणते? अरे बाबा, चांगली गोष्ट आहे ना. कोण्या साधू संतांना जर आपण अन्नदान केलं तर किती चांगलं आहे, केलंच पाहिजे. आणि मग तिची आई म्हणते ठीक आहे, आपण स्वामींना सुद्धा लाडू घेऊन जाऊया. 5 लाडू गोसाव्यानकाराने मोठे मोठे केले. 5 लाडू देवासाठी केले, देवाच्या नावाचे. अंधरुडीनं लाडू भरले, बाकीचे लाडू सराला त्या गुरुला न्यायचे. 5 लाडू इकडे देवाला द्यायचे. असा मनोरथ त्यांचा होता. तयांच्या भेटी निघाल्या. निघाल्या मग भेटीला. वाटे येता म्हणितले. अर्ध्या वाटात आल्या आणि विचार बदलला. म्हणे हे सगळेच लाडू देवाला देऊन टाकू, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना देऊन टाकू. मी तुम्हाला सांगितलं ना, इच्छादान महत्वाचं आहे. महाताईसाना वस्त्रदान करण्याची इच्छा केली, पण काही जण आड येत होते, दादोसासारखे. खरे की नाही? तसे काही लोक आड येतात, आहे की नाही? पोरगा आड आला ना, खांडून काढावं लागत, कापून काढावं लागत. जे आड येतील त्यांचं काय होईल याचा विचार करा. कोणाच्या क्रियाला आड नाही आलं पाहिजे, असा प्रकार होऊन जातो. मग आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर हे सगळे देऊन टाकू म्हणे आपण देवाला. आणि आपल्या गुरुला दुसरे करू म्हणे, जाऊ द्या उद्या घेऊन जाऊ आपल्या गुरुला. पण मनोरथ करताना मात्र 5च लाडूचा होता आणि बाकीचा लाडू गुरुसाठी होते. नीतिमंत राजा कधी दुसऱ्याचं खात नसतो, त्यालाच नीतिमंत म्हणत असतात. तो दुसऱ्याचं हिसकावून घेत नसतो. म्हणून स्वामींनी 5च घेतले, बाकीचे आमचे नाहीच म्हणे. हे तुम्ही करताना फक्त 5च आमच्यासाठी केलतोय. पण जसा जसा तुम्हाला आमचा अनुभव यायला लागला, जवळ यायला लागले, तसा तसा तुमचा विचार बदलला. तुमच्या गुरुकडून एकदा जाऊन या आणि त्यांचा एकदा अनुभव घ्या आणि आमचा एकदा घ्या. मग ते कसा अनुभव आहे ना आमचा कसा अनुभव आहे तो बघा आणि मग नंतर आम्हाला द्या. तोपर्यंत तुम्ही आमच्या नावाचे 5 केले ना, तेच आम्ही घेणार. मग काय म्हणते कन्या? हो ठीक आहे, खरं आहे, देऊन टाकू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सकाळचा गंध अक्षदा विडा समर्पण झाल्यानंतर त्या सकाळी सकाळी आल्या देवाजवळ. देवाला सुपारी दिली, दंडवत घातले, श्रीचरणाला लागल्या. दुर्डी भरून लाडू आणले होते आणि देवाला ते भेट दिले. महाराज, हे लाडू आणले आपल्यासाठी, घ्या आपण आपल्या मार्गमंडळीसाठी. दिले स्वामींकडे. गोसावी तयांतोल 5 लाडू निवडून घेतले. जे 5 लाडू बांधतानी गोसाव्यांसाठी केले. हे 5 लाडू देवांसाठी म्हणून करतानीच मनोरथ होता की मोठाले देवासाठी. देव सर्वज्ञ आहे, काय जाणत नाही. 5च काढून घेतले
आणि इतर त्यांच्या गुरुसाठी केले होते, पण अर्ध्या वाटात विचार बदलला म्हणून सगळे देऊन टाकले. पण देव म्हणले आमचे आम्हाला द्या, तुमच्या गुरुचे आहेत ना ते त्यांनाच द्या, आम्हाला नको. मग आणि काय म्हटलं, आम्ही अवघे लाडू घेणार नाही, सर्व घेणार नाही म्हणे. आम्ही आमचे 5च केले होते ना, आम्ही ते 5च घेणार. तुम्ही ज्यांच्यासाठी केलेत ना त्यांना देऊन टाकावे. त्यांच्या मनामध्ये त्या विचार करायला लागल्यात, आपण देवाला 5 लाडू करताना विचार केला होता की 5 देवाला देऊ, तो विचार देवाच्या लक्षात कस काय आला. स्वामी अंतर्यामी आहेत, स्वामी जाणतात. त्यांना आश्चर्य वाटलं की स्वामींनी 5च घेतले, बाकीचे नाही घेतले, कारण जो आपला मनोरथ होता तोच पूर्ण केला. मग ते काय म्हणतात, जी जी महाराज हे तुमच्यासाठी केले, आम्ही सगळे घेऊन टाका ना, सगळेच लाडू तुम्हाला, असं देव त्या म्हणताय दोघी जणी. काय म्हणतात देव, आमचे 5 लाडू आम्ही घेतले की तुम्ही ज्यांच्यासाठी केले त्यांना द्या की आता बाकीचे बदलले आम्हाला आमचे 5. त्यांना आश्चर्य वाटलं की देवाला कसं माहित झालं की आपण देवासाठी 5च केले. मग काय म्हटलं, आई आपण घरी केले लाडू आणि देवाला इथं माहित झालं. त्या देवाने इथं जाणलंच कसं. आश्चर्य झालं, विस्मय झाला. घरी केलेले लाडू देवाच्या नावाने 5 केले, ते देवाने 5च घेतले, आपल्या गुरुच्या हिश्श्याचे नाही घेतले. मग आणि ते लाडू घेऊन सराला गेल्या, तिथं त्यांचा गुरु राहत होता. पण वाटाने देवाचं आसन होतं आणि म्हणून देवाचं दर्शन घेऊन त्या रोज जात होत्या. पण आज त्यांना अनुभव आला आणि 5 लाडू देवाला दिले. आता जे लाडू केले होते गुरुसाठी ते आता गुरुसाठी घेऊन चालले तिकडं द्रोडीमध्ये. असं अनुभवाने त्या भेटल्या. म्हणून माणूस अनुभवाने महानुभाव होतो मित्रांनो. आणि अनुभव घेत जा, या शास्त्राचा पण अनुभव घेत जा, चरित्र वाचत जा. लोक म्हणतात म्हणून करत जाऊ नका, शास्त्र काय सांगते म्हणून करत जा, ब्रह्मविद्या काय बोलते म्हणून करत जा. हे जैसा असे तैसे जा आणि जे ते ज्ञान. आणि गेल्या त्या लाडू घेऊन पुढे. आता ते सराईला पारावरच बसले होते आणि पारावर सगळे लोकही राहतात आणि त्यांचे गुरु पारावर बसले होते त्या 2 बायांचे. मग त्यांनी त्या आल्या, पारावर बसलेले होते आणि त्या खेई गोईनं आपलं ते घेतलं आणि त्या लाडू दिले, दंडवत घातले. आता ते आपले गुरुच आहेत आणि गुरु म्हणजे हितक्ष, चांगलं सांगणारे, इष्ट सांगणारे, क्रिया करून घेणारे, घडवणारे, मडवणारे, मोक्षाचा रस्ता सांगणारे, त्याला म्हणतात गुरु. मग आपल्या गुरुजवळ त्या बिचाऱ्या दोघींनी सगळं सांगितलं. म्हणे आम्ही 5 लाडू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींसाठी दिले. मनात काहीच नाही, कोणताच कपट नाही, कोणतंच काहीच नाही, सरळ सांगितलं की ते पण साधू आहेत, ते पण संत आहेत, त्यांना आम्ही ते दिले. मग काय म्हणतात ते, अशा जर तुम्ही रांडा असताना तर हे असे लाडू नाही पाहिजे आम्हाला. आमचे लाडू त्यांना दिले तुम्ही. पाहिलं का काय बोलला.
थोडस काही ठिकाणी कमी झालं की लगे शब्द कोणता वापरला. ऐशा जरी तुम्ही उच्चार सुद्धा नाही करा वाटत त्या शब्दाचा. असे काही स्वार्थी गुरु स्वतःसाठी असं करतात. आणि म्हणून देवाने ही कथा सांगितली. जर तुम्ही असे भ्रष्टाभ्रष्ट करता, आम्हाला सोडून दुसऱ्याला फसता, तर आमच्याकडे कशाला येतात. लाथ मारली जोडीला म्हणजे दुसऱ्याला देऊच नाही, यालाच द्यावं, यालाच खाऊ घालावं. हा स्वार्थी गुरु आहे. मग पहा कसे हाणली दुर्डीला लाथ. आणि आमचे स्वामी वेचून खातात कण पडलेले, आणि यांनी लाथ मारली दुर्डीला. का तर तुम्ही श्री चक्रधर स्वामींना कशाला दिले तो लाडू. तू माझी शिष्य आहे ना, माझ्याशिवाय दुसरीकडे जायचं नाही असे. मग दौडी लिया पाहिलं का, लाथ मारले चल निघून जा म्हणे इथून. जस काय मोक्ष देणार आहे हा. अरे जो मोक्ष देतो तो इतका काही म्हणत नाही, कधी बोलत नाही, रागवलं तरी माफ करतो, चुकलं तरी माफ करतो. अरे स्वामींवर खांडे काढून आले माधोबा भक्त, तरी स्वामींनी त्यांना माफ केलं. किती किती दयाळू परमेश्वर आहे. एखाद्याचा स्वार्थ नाही पुरला की त्या ठिकाणी लगेच लाथ मारायची. तुम्ही असं तसं म्हणायचं. निस्वार्थता कुठे तुमच्याकडे. जो निस्वार्थपणे करणार त्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. मग लाथ मारली, जोडी फेकून दिली, चल जा म्हणे तुम्ही यायचं नाही पुन्हा माझ्याकडे. आणि गेला आतमध्ये निघून बसला आतमध्ये जाऊन. त्या दोघींचा गुरु बर का. आणि त्या बिचारा खरं सांगत आहेत की बाबा वाठाणे एक आम्हाला ईश्वर अवतार भेटले, त्यांना आम्ही 5 लाडू दिले, त्यांच्या नावाचेच केले होते आम्ही. त्यांनी तुमच्या नावाचे घेतले नाही, तुमचे तुम्हाला द्या म्हणले, मला नको. सांगायला लागल्या तरी लाथ मारली जोडीला. तुम्ही दिलेच का त्याला लाडू. सगळे यालाच पाहिजे होते खायला, एकला किती खातो काय माहिती. लाथ मारली, आतमध्ये जाऊन बसला. मग आई काय म्हणते, आम्ही हेच बघत होतो. ती खरंच गुरु आहे का, मोक्ष मार्ग दाखवणार आहे का, स्वार्थी गुरु आहे. निस्वार्थी आहेत स्वामी श्री चक्रधर स्वामी. तुमच्या लाडूला हात सुद्धा लावला नाही, जे केले होते तेच उचलले, निवडून घेतले. तुमचा एक दाना सुद्धा त्या लाडूवरचा घेतला नाही, तरी सुद्धा तुम्ही एवढे रागवले. तुम्ही गुरु ते मोक्ष मार्ग सांगताना, हिताचं सांगताना लाथ मारली तुम्ही आमच्या जोडीला. आम्ही हेच बघत होतो. त्या दोघे जणी विचार करायला लागल्या. मग लेख काय म्हणते, अगं चल आई जाऊ दे. काय इथं मोक्ष मार्ग आहे का, इथं कोणतं ज्ञान आहे. नुसतं हे करान ते करान, मला भक्ती करान, मला पूजा, मला देव माना, हेच म्हणे इथं. चल म्हणे आपण स्वामींकडे जाऊ, हे गुरु करून घेऊ म्हणे आपण. आल्या घेऊन मग पुन्हा वापस आल्या. देवाला सगळं सांगितलं. महाराज महाराज मी तुम्हाला 5 लाडू केले, तुम्हाला तुमचे दिले, आणि तुम्ही म्हणे ज्याचे त्याला द्या. आम्ही त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना हकीकत सांगितली की आम्हाला वाटाणे ईश्वर पुरुष भेटले. त्यांना 5 लाडू दिले, तर रागवले ते आमच्यावर. आम्हाला राणा म्हणले, काढून दिलं आम्हाला. म्हणजे तिकडं जर खाऊ घालायचं तर इकडं यायचं नाही. पाहिलं का, रागवले आमच्यावर, आम्ही वापस आलो. स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी होते. मग
त्यांचं नाव खेगोई. माहितीये स्वामींनी ते 5 लाडू खाल्ले, 5 लाडूमुळे अधिकार बांधला गेला. मग पुढे चालून त्यांना स्वामींचं दर्शन झालंय, आवडी उत्पन्न झालेले, आणि ते खाल्ल्यामुळे अधिकार बांधत आहे. आणि म्हणून खाल्लं ना साधू संतांनी तुमचा अधिकार बांधतो, अनाधिकार नसतो. तुम्ही जवळ यायला लागता, धर्म करावासा वाटतो. ज्या दिवशी पंगत आहे त्या दिवशी सगळे घेऊन येतो घरातले. बाबा ही मै बहीण, आम्हा भाऊ, ही मै 2 पोरं, ही पोरगी, सगळ्याची ओळख करून देतो. रस्त्याने भेटलं तर ओळखत सुद्धा नाही. खरं की नाही? कारण क्रियेचा अभिमान असतो त्यावेळेस तो करत असतो, आणि म्हणूनच तो अधिकार घडत असतो. मित्रांनो, अनाधिकार बाजूला होतो, आणि पुन्हा कधी अशी भेट झाली तर मग तो ओळखतो, नाही हेच तर बाबा आहेत ते, आपण यांना पंगत देते. अरे बाबा बी विसरत नाही, अरे देव विसरत नाही. रामसगावला स्वामींना बाभूळ शेंगा एका भक्ताने दिल्या. बाभळीच्या शेंगा म्हणजे नाही का, येड्या बाभळीच्या शेंगा असतात. त्या बिचाऱ्याकडे काही भाजी पाहिला घेण्यासाठी काही पैसा वगैरे काही नसेल, गरीब ब्राह्मण बिचारा. पण स्वामी आले आपल्याकडे तर देवाला काहीतरी भाजी करून द्यावी. पण कशाची करू? बाभळीच्या शेंगाची भाजी केली. मित्रांनो, स्वामींना खाऊ घातली. त्र्यंबक बाया स्वामींना भेटायला आल्या. त्यावेळेस स्वामी म्हणतात, बाई तुम्ही तिथून चालल्या ना, तर आमची आठवण सांगा त्या ब्राह्मणाला. हे तुम्हाला विचारत होते, आठवण काढली म्हणा. बाईसा म्हणते, बाबा कोण असा ब्राह्मण भाग्याचा आहे की तुम्ही त्यांची आठवण काढतात? बाईसाला देव म्हणतात, बाई आम्हाला एका ब्राह्मणाने रामसगावला बाभूळ शेंगा आरोग्यानं दिल्या. आवडीपूर्वक त्याने आम्हाला ती भाजी करून खाऊ घातली, त्याची आम्हाला आठवण राहिली. स्वामी सुद्धा विसरत नाहीत मित्रांनो. पण हे असे लोक विसरून जातात, ज्यांच्यासाठी तुरडीभर घेऊन गेलं ते लात मारतात. स्वामींनी 5च काढून घेतले, आणि त्या स्वामीजवळ परत आल्या. स्वामीला सांगायला लागल्या, महाराज असं झालं. स्वामी म्हणले, भेऊ नका, आम्ही आहात ना. अधिकार बांधला, पक्क्या झाल्या, आणि मग देवाजवळच राहा लागल्या. मग दीक्षा पण घेतली. ऐसिया सदैवा भाग्यवंता. अनिष्टी चालल्या होत्या, जिकडं ज्ञान नाही तिकडे निघाल्या होत्या. पण आता इष्टी लागल्या. कशामुळे? या 5 लाडूमुळं. हे 5 लाडू दिल्यामुळे अधिकार बांधला गेला, देवाजवळ राहा लागल्या. दीक्षा पण घेतली त्यांनी. त्या काय आशा तशा नव्हत्या, त्या कशा होत्या म्हणून पुढच्या लिलेत सांगत आहेत. त्यांचं इतकं गर्भ श्रीमंत कोण नव्हतं. आपल्या घरी कधी कधी चहाला दूध नसतं, पत्ती नसते, साखर नसते, तरी आपण तिथं त्या ठिकाणी चूल फुकीत असतो. असा प्रकार आहे आपला. अनुसरण घेतलं त्यांनी. खेई गोई बिचारा विधवा स्त्रिया होत्या. घोगर गावाच्या होत्या. त्यांना द्रव्य किती होतं, संपत्ती किती होती, शेती किती होती, मापता येत नव्हती, एवढी होती. तुमचं तरी मापता येतं एवढं एवढं आहे म्हणून. त्यांना इतकी प्रॉपर्टी होती. काही लोकांच्या डोक्यामध्ये कचरा भरेले, कामाला ब्रेन मानभाव झाले, खायला नाही, आपल्याला काय कमी म्हणून मानभाव होता. म्हण लोक येऊन बघ जरा मानभावात, त्यांना किती महान महान अनुभव आहेत. तर ज्यांच्या घरी 1500-1600 लोक कामाला आहेत ते सुद्धा मानभाव होईल. तुला तेवढं तरी कळतं का?
दुरून बघतोस तू, जवळ येऊन बघ, ते राहून बघ जरा काही दिवस, मग कळन तुला ते कशा आहेत. उगाच आपलं वट्यावरून सोडत जाऊ नको. वट्यावरच्या गप्पा वट्या पुरत्याच असतात, गावाच्या बाहेरचं सुद्धा त्यांना माहित नसतं. माहितीये त्यांचं मंदिर किती लाखाचं होतं? 52 लाखाचं मंदिर होतं. तुमचं पण नाहीये, आज सुद्धा नाहीये. त्या काळात गेल्या 800 वर्षापूर्वी 52 लाखाचं मंदिर त्यांचं होतं. अशी देवपूजा ठेवायला मंदिर होतं. तुमच्या घरात सुद्धा नाहीये, आज सुद्धा 52 लाखाचं. 1-1.5 लाखाचं मंदिर तुम्ही बांधलेलं आहे का? लयत लय 25,000पर्यंत तुमची ओढ आहे, उडी आहे. काही लोकांची ती नाहीये. 3 पायऱ्या केल्या दंडवत तेव्हा. त्या काळात त्यांची इतकी मोठी देवपूजा आणि एवढं मोठं सागवानी मंदिर होतं. इतक्या श्रीमंत होत्या त्या. मग व्यवहार कोणाच्या हातात होता? मुनीम लोकांच्या हातात. त्या बघत सुद्धा नव्हत्या. पैसे पण हातात घेत नव्हत्या, मापत सुद्धा नव्हत्या. काही सेठ सावकार श्रीमंताच्या घरी मुनीम लोक असतात, तेच व्यवहार करत असतात. आठवत असेल तुम्हाला, काळी टोपी घालून बसायचा तो मुनीम. आता बंद झाले का चालू मला माहित नाही. भुसार माल घेतात ना, त्यांच्याकडे असतात. आता भुसार माल कळतो, गहू, ज्वारी, सोयाबीन, तिथं असतो मुनीम. ते व्यवहार असतो त्याच्याकडे, सांभाळत जा सगळं व्यवस्थित. आणि जर चोट्टा असेल, लगेच ओळखतो मालक, देतो काढून. पण चोट्टे लोक टिकत नसतात मित्रांनो. जे इमानदारीनं करतात ना, ते त्या घरामध्ये सुद्धा वावरतात. जणू काय आपलं लेकरू आहे म्हणून ते सांभाळतात. आणि तोच माणूस टिकतो जो इमानदार आहे. जो चोट्टा आहे ना, ते एक दिवशी कमरात लात मारून काढून दिला जातो. आणि म्हणून टिकायचं असेल ना तर इमानदारीने राहा. तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. मग असे दाम वगैरे कित्येक लोकांना दिलेले. पूर्वी 1 पायलीची 1.5 पायली असं काहीतरी देत असायचे. कित्येक लोकांनी त्यांनी उष्ण दिलं होतं, व्याजाने तर देतही नव्हत्या. उष्ण कळत ना, एक गोणी घेतले की दुसरी एक गोणी आणून द्यायची पुढच्या वर्षी. उष्ण सुद्धा त्यांना घेणं होत नव्हतं, इतकं धन त्यांच्याकडे होतं. मग कणिंग असायच्या पूर्वी साठवायला. त्या कणिंग भरून गेल्या, टाकावं कुठं? त्या कणिंगीच्या वरतून पडायला लागलं, रस्त्यातून निघायला लागलं. अजून काय काय हेच होतं का? माणिके मोती. माणिके मोती सुद्धा डालानी भरत होते ते. जसं तुम्ही भूस भरता ना, सोयाबीनचं भूस, गव्हाचं भूस, ज्वारीचं भूस डालीनं भरतो आपण. तिथं माणिक मोती डालीनं भरायच्या त्या. आणि त्याचा हात लावत नव्हत्या, त्यांच्या घरी नौकर चाकर होते. इतक्या गर्भ श्रीमंत होत्या त्या बाया होत्या. आणि त्या बायाने हे लाडू स्वामींना दिलेले. आणि त्यांचा गुरु तो सराला राहत होता. त्याने लात मारली, आता त्या लाडूला लात मारली. मग पेवे म्हणजे पूर्वी पेव असायचे, जमिनीमध्ये पेव केल्या जायचे. गहू ठेवायला, ज्वारी ठेवायला, सोयाबीन ठेवायला. ते पेव तर आहेतच, पण पेव माणिक मोती सोन्याचे पण आहेत. आपली आहे का एखादा पेव? लॉकर सुद्धा नाही आपलं. जे आहे का गळ्यात तेवढंच आहे. लॉकर म्हणजे लॉकर मध्ये ठेवतात, जास्त असलं की काम पडले काढतात. लॉकर मध्ये बी नाही आपल्या काही. तरी आपण इतक्या उड्या हाणतो ना, तसं काय आपल्याजवळ काय जे असं वाटतं आपल्याला. म्हणून अभ्यास महत्वाचा आहे मित्रांनो. बहुरत्न वसुंधरा. आमच्या देवाने सांगितलं, या भूताला बहुरत्न वसुंधरा आहे. आपल्या मापाचा विचार करू नकोस.
तुझ्यापेक्षा मोठा आहे, बाहेर येऊन बघ जरा. फक्त गावातल्या गप्पा गावापुरत्या असतात, विहिरीतलं पाणी विहिरीपुरतं असतं, विहिरीतले बेंडके विहिरीमध्ये ट्रॉक ट्रॉक करायला लागतात. जरा बाहेर येऊन बघ, तसे दुसरे बेंडके गिळून टाकतात, मग कळतं तुला. तिकडं आरडणं सुद्धा बंद होतं, कारण मोठा बेंडका छोट्या बेंडकेला गिळून टाकतो. आरडतो का मग तिकडं तो? आपल्या मापाचा विचार करणं सोडून द्या मित्रांनो. जग खूप मोठं आहे. जगामध्ये वावरत असताना अभ्यासाने वावरा, वाचन करा, लिखाण करा, चिंतन करा. तेव्हा तुम्हाला कळायला लागेल की आपण किती छोटे आहोत. मग एक दिवशी त्यांनी विचार केला की आपल्याला स्वामींजवळ राहायचंय ना, बास निघायचं. कडी लावली त्यांनी फक्त धोरजाला, कडी कलोप नाही लावलं. आपल्या घरात काही नाही तरी 3दा बघतो आपण, लावलं की नाही, लावलं की नाही. नाही तर कीर्तनात बसले उभी, मी चाबी अशी फिरवली का अशी फिरवली, काही लक्षातच नाही म्हणे. तिथंच लक्ष, इकडं कीर्तन चालू, प्रवचन चालू, तरी घरीच लक्ष. चपला नेतात काय, सुपडी नेतात काय, दुसरं हायच काय आहे? माणिक मोतीने भरलेलं का? लक्ष तिथंच, कीर्तनात नाही, पोथीत नाही, घरीच. खुलूप उघडच वाटत. आणि यांनी तर नुसती कडी लावली ना, आल्या निघून. ह्या खोई खेई गोई आहेत मित्रांनो. त्याग जैसा खेई गोईचा, यांच्यासारखा त्याग नाही केला कोणी मित्रांनो. नुसती कडी लावली निघाल्या. कडी का लावली माहितीये? त्यांना माहितीये उष्ण दिलेले लोक आणून टाकतील, मग कुठं टाकतील? सगळं घर भरून गेलं. मग तशाच स्वामींजवळ आल्या आणि तशाच राहिल्या मार्गात. आपण तर सगळ्याची व्यवस्था करतो, याचं याला, त्याचं त्याला, याचं याला, नातूचा होदा नातीचं होद्या, झालं तरी तिथंच. उठता येईना तरी तिथंच खरकतो आपण. इकून सरकन तिकून सरकन. नाथ सुंदी म्हणते इकून बसा ना, तिथंच काय पाहिलं ना. असा प्रकार आहे आपला. आपली सून तर आपल्याला चांगलीच होऊन घेतलेली तिनं, कारण आता सोनाचं राज्य आहे. हा, तुमचे गेले दिवस. माहेरची साडी जेव्हा बघितली ना तेव्हा तुमचे दिवस होते. हा, आता सुनेची साडी येऊन जाईल, कोणाचे दिवस आहे कळून जात ना तुम्हाला आता. पण खडूळ सासू आहे का बघा तुम्ही आता, एक नाही राहिली. हा, थोडीशी खडूळ सारखी करायला लागली का, निघाली. हा, करतोच. आधीच तो भेटणं म्हणे चिबस. आणि मग त्या लोकांना उष्ण दिलेलं होतं का, ते लोक आले घेऊन घेऊन डोक्यावर. इमानदार लोक बिचारे पूर्वीचे. आजकालचे तर घेतलं तरी म्हणतात काही नाही घेतलं मी तुमचं, आणि दिलं नाही का तुम्हाला. अरे असे विश्वासघाती आजकालचे लोक. पूर्वीचे लोक इमानदार होते मित्रांनो. जे उष्ण घेतलं ते आणून देत होते. तूप सुद्धा उष्ण घेतलं जायचं, पीठ सुद्धा उष्ण घेतलं जायचं. अहो आठवा निठवा उष्ण होतं, उष्ण. ते बिचारे घरी नाहीत म्हणून कडी उघडून आतमध्ये नेऊन टाकायचे, त्यांच्या टाक्यात नेऊन टाकायचे. तर ज्यांचं ज्यांचं होतं ना, तर मुनिंबन होता म्हणजे टाकायच्या. मग तुपाने सगळी टाकी भरून गेली. तूप दर्जातून बाहेर निघत आहे, लोंढा लागला. इतक्या श्रीमंत सगळे लोक आणून टाकायला लागले. मग आणि मग तो मुनीम बघितलं, त्या मुनीमनं येऊन, अरे म्हणे हे मी 2 दिवस यात्रेला गेलो तर हे सगळं किती भरून गेलं म्हणे. सगळं कोणी आणून टाकलं. सगळं रस्त्याने निघत आहे, रस्त्याने लोंढा वाहत आहे. रस्त्यात बी टाकलं लोकांनी आणू आणू दर्जात. तुटकी चप्पलही जर आपली दर्जात असली तर आपण 3दा आतमध्ये नेऊन ठेवतो, 3दा सकाळी काढून ठेवतो. त्यांच्या दर्जासमोर थन पाडलेलं होतं, इतक्या श्रीमंत. दर्जातून तूप निघत आहे.
अरे अरे म्हणे हे काय सगळं वाया चाललंय आणि ह्या गेल्या कुठं? पाहिलं, सुख अनुभवायचं, उपभोगायचं, भोग घ्यायचा, तर कडी लावून कुठं गेल्या म्हणे ह्या? श्री चक्रधर स्वामी भेटले म्हणे त्यांना, चक्रातून काढणारे. तू पण दहीन ताकण खाण्यासाठी नाही थांबल्या म्हणे घरी. गेल्या स्वामींकडे. आणि मग मामा म्हणतो त्यांचा, अगं काय केलं तुम्ही? तुमच्या घरासमोर काय धान्य किती येऊन पडले, पैसा, माणिक, मोती, हिरे, आणि तुम्ही या बाबाजवळ येऊन बसले म्हणे. तुम्हाला काय वाटतं की नाही? चला म्हणे घरी, तुम्हाला काय कमी आहे? ज्याला कमी आहे त्यांनी दीक्षा घ्यावी काय? देव ज्याला कळाला का तो घर सोडून निघून जातो म्हणजे जातो. हा, अज्ञानाचिनी प्रसादे हा जणू सुखिया होऊन असे. आज्ञाने म्हणून सुखी आहेत काही लोक. जेव्हा ज्ञान होतं ना तेव्हा माणसाला असं वाटतं कधी देव मिळेल आणि कधी नाही, कधी देवाला जाऊन भेटेल बी. तर मामा येतो आणि म्हणतो त्या खेळगोईला, काय म्हणतो? अरे तुमचं सगळं वाया चाललं, अरे सगळं नासू राहिलं म्हणे, तुम्ही याच्याकडे बघत सुद्धा नाही. सांभाळा ना म्हणे ते आपल्यावर. चला घरी घेऊन घ्या म्हणे लोकांनी, जे तुम्ही दिलेल्या लोकांना ते घेऊन टाका सगळं, आणि मग यायचं या याची विल्हेवाट लावून या. त्या काय म्हणतात, एक काम कर म्हणे, या अवघ तुलाच घेऊन टाक म्हणे. पाहिलं? आणि त्या खेळगोईनं देवाला विचारलं, महाराज खूप धन आहे माझ्याकडे, आणू का काही? विचारत आहे देवाला. बघ जे महाराज आणावं का बैलगाडीनं आपल्याकडे? बैलगाडीनं आणावं लागेल एवढं द्रव्य, काही आपल्या उपयोगाला लावायचं? देव काय म्हणतात, आम्हाला काही नाही पाहिजे, तुम्हाला जे करायचं ते करा. लोणारला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले होते. हिरे, माणिक, मोती यांनी भरलेली पिशवी राजाने आणली. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी निघाला, पण स्वामींचं दर्शन झालं नाही. सैनिकाला पाठवलं, जा स्वामींना ही हिऱ्याची पिशवी देऊन टाका, सांगा आम्ही दिली भेट म्हणून दिलेली आहे. स्वामी बसलेले होते निश्चळ असं. सैनिकांनी सांगितलं, महाराज तुमच्यावर राजा प्रसन्न झाला आहे. राजा प्रसन्न देव होतो का? देव प्रसन्न होतो राजावर. पण आजकालचे राजे देव झाले असे खोळाताना हे घरचे तुम्हाला सांगतो. त्या राजांच्या माग सतरांच्या काय उचलतील, पटकर काय टाकतील, त्यांच्या पुढे पुढे काय करतील. साधू संत आल्यावर घरातून नुसतं उठून बसत नाही, आणि ते आले की चोटते, त्यांच्या पुढे पुढे करायला लागतात. आहे का काही? असा प्रकार आहे मित्रांनो. आणि म्हणून ते सैनिक आले आणि म्हणे, महाराज हे बघा हिरे माणिक मोत्याची पिशवी भरून दिली तुम्हाला, आम्हाला नाही पाहिजे म्हणे, आम्हाला नाही लागत. हो राहू द्या ना म्हणे स्वामी, प्रसन्न झाला राजा तुमच्यावर. देवाने मातीकडे बघितलं, हिरे माणिक मोती सगळी माती म्हणे आमच्यासाठी. देव घ्यायलाही तयार नाही, बघायलाही तयार नाही. पण त्या सैनिकाला वाटलं नंतर घेतील स्वामी. तिथंच ठेवून दिली पिशवी. देवाने मातीकडे बघितले, निघून गेले. अहो हिरे माणिक मोती काहीही असलं तरी पंचमहाभूतीन 3 गुणांनीच बनलेल्या ह्या वस्तू आहेत. सगळा प्रपंच आहे, नासकाय, सडकाय, इटकाय, काय फायदा आहे त्याचा?
बघितलं सुद्धा नाही त्या मोतीकडे, धनाकडे. तसं यांच्या घरी वाया चाललंय तरी सुद्धा बघितलं नाही वापस फिरत. मग यावर गोसाव्यांनी त्यांना समुद्राचा दृष्टांत निरूपण केला की बाई तुम्ही जे आला ना मार्गामध्ये तर खरंच खूप चांगला त्याग केला तुम्ही. त्याच नाव घेतलं जातं मित्रांनो, जो काहीतरी कर्तृत्व करतो. नाही तर काही लोक मला पान फुलवा, मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे, मी असं केलं, मी तसं केलं, मी एवढा अभ्यास केला, मी एवढं वैराग्य केलं. अरे विचारायची गरज नसते. चंदनाच्या झाडाच्या खाली उभं राहिलं की चंदनाचा वास येत असतो. कशाला सांगतो? चंदनाच्या वासाने साप सुद्धा जवळ येतात. सगळे झाड सुद्धा वेधायला लागतात. अशा प्रकारे मित्रांनो, जिथं चंदन आहे ना तिथं सगळं आहे. यावर दृष्टांत सांगितला समुद्राचा. कोणी एक समुद्रासी जाती, समुद्रामध्ये काही एक नसे. हा समुद्र आहे मित्रांनो, इथं काही एक नाहीये. पण काही जण काही भरतात तर काही जण काही भरतात, आणि तेवढ्यात झाले जाती बजावलं म्हणते आपल्याला. एक कवडे बघतात. समुद्राच्या काठावर गेले की कवडे नाही का, त्या आपल्या पोळ्याला त्या बैलाच्या गळ्यामध्ये बांधतात कवडे. ते समुद्राच्या काठावर भेटतात आणि ते लोक काय करतात म्हणजे त्याला होल पाडतात आणि अशी माळ करता विकता बाजारामध्ये. कवड्याची माळ आपल्या बैलाला घ्या म्हणून बैलवाले घेऊन येतात शेतकरी. म्हणून सांगतो तुम्हाला, कवडे पाहती. समुद्रात गेल्यावर काही लोक कवडे बघतात आणि कवडेच भरतात आणि निघून येतात. बघायला म्हणे आपल्या बैला पुरतं. मग कवडे भरले निघाले, ते कवडाची झाले जाती. कवडेच बघाले म्हणे लय झाले. एक जण काय म्हणतो, अरे या समुद्रात माणिक मोती हिरे, या कवड्याच्या काय मागा लागायचं आपण? आपण माणिक मोती हिरे काढू, जरासं आत जाऊ, डुबकी मारून बघू. इतक्या डुबक्या मारल्या म्हणे, इतके जन्म वाया गेले. आता इकडं देऊ म्हणे. गेले नाही, थोडे पुढे गेले, आतमध्ये गेले, डुबकी मारायला लागले. बघितलं मग डुबकी मारलं पाण्यात पण दिसतं. डोळे उघडे करून बघत जा, कधी डुबकी मारली ना दिसायला लागते सगळे पदार्थ काय काय आहेत. मग त्यांनी माणिक मोती भरले. ज्यांना माणिक मोती दिसले जरासे आत गेले नाही समुद्रात, हे भरले नाही यांनी पोते, ते तेनेची थाले जाते. ते म्हणे बस झाले आपल्याला माणिक मोती झाले. बघायला म्हणे आता. अरे पण ये समुद्री काही एक नसे. अरे या समुद्रात काय नाहीये. अरे या समुद्राची खोली अजून कोणाला कळाली नाहीये. कळाली का मला खोली? काही समुद्रामध्ये लोक खोली बघण्यासाठी गेले, काही खोलीपर्यंत पोहोचू शकतात, पण काही खोलीच्या नंतर जर गेले ना तर इतकं गरम होऊन जातं, जे गेलेलं गरम होऊन जातं, लाल होऊन जातं, पगडून जातं. म्हणून तुम्हाला नुसती समुद्राची खोली शोधता नाही आली मित्रांनो. चंद्रावर गेले की तुम्हाला वाटतं आम्हीच देव आहे. सूर्यावर जाय ना मग खरा देव कळवतो तुला. थोडस आपलं विज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं नाही की देव समजायला लागतो तुमची स्वतःला. एक काय म्हणतात बघा आता, त्याच्या पुढचे काही लोक आहेत, हिरे माणिक मोतीचे सुद्धा माग नसतात. काय म्हणतात, हा समुद्र, या समुद्रात काही एक नाहीये. ये समुद्री अनर्घे रत्न असते. अनर्घ रत्न आहे या ठिकाणी.
ज्याचं मोल केल्या जात नाही असं रत्न या समुद्रात आपल्याला सापडू शकतं. आपण खोदत राहू, शोधत राहू की समाजामध्ये, प्रपंचामध्ये असं रत्न काढू आपण की त्या ठिकाणी त्या रत्नाची कोणी किंमत करू शकला नाही पाहिजे. हिरे माणिक मोतीची कोणी किंमत करत, पण अनर्घ रत्न आपल्याला काढायचं आहे. मग ते गेले, पुढे गेले, समुद्रात गेले, संशोधन करायला लागले. अजूनही समुद्रात संशोधन चालू आहे. अनर्घा रत्नाचा उद्दिमू करीते. अनर्घ रत्न शोधण्यासाठी समुद्रात अजून तपास करत आहेत. काही जण कवडे भरतात, काही जण शंख भरतात, काही जण हे भरतात, काही जण ते भरतात, पण शेवटच्या टोकापर्यंत कोणीच जात नाही. पण एक अर्धा असा असतोच की आपल्याला या समुद्रात काय आहे ते बघायचं, ते घेऊन यायचंय. अनर्घ रत्न त्या ठिकाणी त्यांना सापडतं. ते अनर्घ रत्न घेऊन येतात आणि त्या अनर्घ रत्न आणल्यानंतर गावात येतात आणि राजाला भेटतात. आता राजाला ते रत्न दाखवतात. राजन, आपल्या राजवाड्यामध्ये ठेवण्यासाठी एक रत्न आम्ही समुद्रातून काढलंय, जिथं कोणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी मेहनतीनं खाली जाऊन काढलंय. काही लोकांनी शिपले भरले, काही लोकांनी कवडे भरले, काही लोकांनी माणिक मोती भरले, काही लोकांनी त्या ठिकाणी शंख भरले, निघाले. पण आम्ही समुद्राचे खोलीत जाऊन अनर्घ रत्न काढलेले आणि तुमच्या राजवाड्यात याला ठेवण्यासाठी पाहिजे का? आले राजाकड. राजा म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही विकत घेऊ तुमच्यावाला. आणि काय किंमत आहे म्हणजे तुम्हीच ठरवायची किंमत काय. राजा नीतिमंत होता. राजा म्हणला मी जर कमी म्हटलो तर याच्यावर नुकसान होईल, म्हणून रत्न पारखी बोलावले की तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे, व्यवस्थित तुम्हाला भाव मिळाला पाहिजे. बोलवले सगळे रत्न पारखी. मग विचारलं काय किंमत होऊ शकते या रत्नाची. ते काय म्हणतात सगळे रत्न पारखी, याचे रूप नाही. यांनी जे रत्न काढले, यांनी जे अनर्घ रत्न काढलंय ना, याची किंमत कोणी करू शकत नाही. राजन, बाजारामध्ये, मार्केटमध्ये असं एकही रत्न नाहीये त्यांनी हे काढलेलं आहे. याच्यासारखं दुसरं नाहीच आहे, तर याचा भाव कसा करणार, हे कधी पाहिलंच नाही. इतकं महत्वाचं आहे राजन हे. मग जर आम्ही याच्यावर किंमत केली की एवढ्या किमतीचं आहे, तर आमच्या जिभेला कुष्ठरोग होऊन जाईल. जे सत्य तेच केलं पाहिजे, जे सत्य तेच बोललं पाहिजे. पण रत्न पारखी सुद्धा त्या ठिकाणी काय म्हणतात, आम्ही याची किंमत करू शकत नाही. आणि जर आम्ही केली चिकून तिकून एवढ्यात देऊन टाका तर काय होईल, आमच्या जिभेला कुष्ठरोग होऊन जाईल. आम्ही असं करणार नाही. हे अनर्घ रत्न आहे राजन, त्याची किंमत नाही करता येणार. मग किंवा जीभ सुद्धा गळून पडू शकते. हे अमोलिके रत्ने, हे अमोल रत्न आहे. म्हणजे नाही, मोल म्हणजे किंमत याची करतायत, ते अमोल रत्न आहे राजन. मग राजाने काय केलं, म्हणजे ठीक आहे तुमच्या रत्नाची किंमत तर आम्हाला करता नाही आली, पण हे बघा तुम्हाला जेवढं भरता येईल ना तेवढं घेऊन जा. आणि कधी आले की किती भरून घेऊन जायचं आमच्या भंडारातून. ओवाळणी पडे, कधी बी आले ना तर तुम्हाला हिरे माणिक मोत्याची गाठी आम्ही देऊन टाकत जाऊ. ते रत्न तैसेची असते. राजाच्या दरबारामध्ये ठेवण्यासाठी ते रत्न दिलं. आणि जर रत्न ज्यांनी काढलंय तो जर परत आला आणि म्हणला राजन ते रत्न मला पाहिजे, तर घेऊनही जाऊ शकतो.
का बरं? त्याच्यावरली किंमत राजाने चुकवलेली नाहीये. ते रत्न अजून कोणाचं आहे? ज्यांनी काढलंय त्याचंच आहे. पण तिथं ठेवल्यामुळं त्या ठिकाणी राजाने त्याच्यावरली किंमत काय केलेली आहे? ओवाळणी केलेली आहे. ठेवल्यासाठी दिसत, त्याला देऊन टाकली ओवाळणी. पुन्हा आला की पुन्हा, पुन्हा आला की पुन्हा. मग आता मग ओवाळणी झाल्यामुळे त्याला खावायला झालं. म्हणजे कधी गेलं राजाच्या दरबारात की हाय काहीतरी, कारण रत्नाची किंमत तर अजून नाही झाली. मग त्याचे रत्न तसेच आहे. त्याच जे अमोल रत्न आहे, अनर्घ रत्न आहे, ते अजून जाग्यावरच आहे. ते राजाने सुद्धा विकत नाही घेतलं, इतकं किमतीच आहे. कारण याने समुद्रातून काढलंय. किती कष्ट झाले असते त्याला. आणि काही लोक शिपल्या भरले, शंख भरले, प्याद्या भरल्या निघाले. समुद्र आहे मित्रांनो, हा ब्रह्मविद्या समुद्र आहे. खूप मनन चिंतन करत राहा. मग एरासे केतुले खावया झाले. एरासी म्हणजे ज्यांनी शिपले भरले, त्यांनी बाजारात विकले, पैसे आणले, बाजार आणला, संपले. शंख आणले, विकले, बाजार आणला, संपलं. माणिक मोती विकले, हिरे विकले, तेही संपलं. अनर्घ रत्न, पण याच रत्न अजून शिल्लकच आहे. हा सगळ्यांच्या पुढे गेलेला आहे, समुद्रात गेला. त्या ठिकाणाहून ते रत्न आणलं. असं रत्न या बाजारात कुठंच नाहीये. ते आणलं, त्याची किंमत सुद्धा या लोकांना करता येईल. जे किंमत करेल त्याची जीभ झडून पडते, गळून पडते, नाही तर कुष्ठरोग होते. कारण त्याच्यावर कोणी अत्याचारही करू शकत नाही. असं रत्न आहे मित्रांनो ते. मग काही दिवसांनी कुठे त्यांना काही खायला भेटलं. हा झाला दृष्टांताचा सिद्धांत. काय मित्रांनो, काय हा झाला दृष्टांताचा सिद्धांत. काय तैसे परमेश्वर सन्निधानी काही अधिकारी असते, अनाधिकारी असते. तसे परमेश्वराच्या सन्निधानात, परमेश्वराच्या मार्गात काही लोक असतात. काही लोक शिपले भरीती. बजाला म्हणता चला आता झाला कार्यक्रम, बस. शिपले भरीतीन जाती आणि ते खर्च होऊन जातील, पुन्हा येतील. काय त्यांना तेवढंच झालं. तसं काही लोक मार्गामध्ये असल्यानंतर काय करतात? या शिपल्याच्या, माणिक मोत्याच्या, पैशाच्या मागे नसतात. ब्रह्मविद्येचा गाढ असा अभ्यास करतात. मग अमौलिक रत्न, जो ज्ञानी आहे, जो बोधवंत आहे, तो अमौलिक रत्न आहे. त्याची किंमत नाही करतायत मित्रांनो. देवाने मायपणा केलेला आहे तुमच्यावर. जाऊ द्या, जे देईन ते घ्या. आणि त्याला द्यायची गरज नाही, घ्यायची गरज नाही, त्याला कशाचीच गरज नाही. पण देवाने म्हटलं, बाई ही सुकली पाने, छोटीशी सुपारी, छोटस नारळ आहे ना, उरलेले टमाटे, वांगे त्याने आणले ना. ऐकून गेला तुम्ही त्या गुजराने म्हणे, बाई बाबा काय आणलंय हे असं. देवाने जाऊ द्या, तेवढंही घडणार नाही, याला घ्या, आपल्या उपयोगाला लावा. अरे अमौलिक रत्न आहे, त्याची तुम्ही उरी सुरी मालाने त्या ठिकाणी किंमत करता. अरे राजाला सुद्धा त्याची किंमत चुकवता येत नाही. असं हे जे ज्ञानी आहेत ना मित्रांनो, अमौलिक रत्न आहेत. त्याची किंमत नाही करू शकत तुम्ही. काही केल्याने तुमच्यावाली किंमत नाही चुकू शकत त्यांच्यावाली तुम्ही. असं अमौलिक रत्न आहे मित्रांनो हे. जो बोधवंत आहे, जो ज्ञानी अधिकरण आहे, अमौलिक रत्न आहे. त्याची किंमत नाही करू शकत तुम्ही.
तसंही परमेश्वराच्या सन्निधानामध्ये राहून, मार्गात राहून काय करत आहेत? एक काही विद्येनं, अपरोक्ष विद्येनं झाले जातात. म्हणजे काही विद्या होतात चाटूक चिटूक गेले निघून. काही शिल्प विद्या दादोस देवाकडनं बांधून त्या ठिकाणी आचार्यत्व घेतात, बस त्याच्यामध्ये झाले. आणि देव ब्रह्मविद्या सांगतात, ब्रह्मविद्या घ्या, अभ्यासात चिंतन करा. तर काय म्हणतात महाराज? आपली ब्रह्मविद्या राय राणी करावी, माते माझी विद्याची द्या. मला सुनाच्या हाताने तक्र वाहतच पाहिजे म्हणे. मला नको ब्रह्मविद्या वगैरे काही. बघाल माझ्यावरली शेती सुटली, मला पोरं झाले, मला म्हशी झाल्या, बघाल मला. असे काही लोक. अरे हे समुद्री काही एक नसे, परमेश्वराजवळ काही एक नाहीये. तुम्ही काय मागताय नासक्या वस्तू? देवाजवळ देवाचं ज्ञान आहे तुम्हाला. देवाला मागून घ्या मित्रांनो. हे काय मागता तुम्ही? देणार तरी काय जीव? देऊन देऊन काय देणार आहे? काय एक जीव द्यायला? मग एक काय म्हणतात? एक जण असा आहे, हा परमेश्वर आहे. हे परमेश्वरी काही एक नसे. काही जण फक्त परमेश्वरावर लक्ष देतात, परमेश्वरावर लक्ष केंद्रित करतात. ते लक्षावर केंद्रित करत, लक्ष प्राप्त करत. इकडं तिकडं लक्ष देत नाहीत काही लोक. काही घेणार नाही आम्हाला. नाही तर काही लोकांना पारायणाला नाही बोलवलं का लोक रुसून जातो, आम्हाला नाही बोलवलं. अरे काय 100 रुपयाच्या पारायणाच्या माग लागतो, देवाच्या माग लाग ना. का नाही? अरे देवाला शोध, तुला शोधत फिरतील लोक, त्या माग पळतील, असेच देतील त्या कपाळाला लावून किती भे. अमोलिक रत्ने. जर बनील नाही बोलवलं का, आम्हाला नाही बोलवलं. अरे तू देवाला बोलवणार? काय लागतंय लोकांच्या माग? लाडू सारखं जर स्वार्थ पूर्ण नाही झालं की मारायची लाग. देवावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो, सगळं भेटून जाईल. या परमेश्वराजवळ काही येत नाही. ये परमेश्वरी ब्रह्मविद्या असते. ब्रह्मविद्या या ठिकाणी ब्रह्मविद्ये माझी अवघिया विद्या असते. सगळ्या विद्या इथे मित्रांनो. तुम्ही कोणत्याही विद्या शिका, पूर्ण नाही आहेत, सगळ्या अधुऱ्या आहेत. एक डोळ्याचा डॉक्टर, एक कानाचा डॉक्टर, एक दाताचा डॉक्टर, एक थंडी तापीचा डॉक्टर, एक MD डॉक्टर, एक सर्जन डॉक्टर, सगळे मिळून करता मग तिथं ऑपरेशन. आहे का कोणी एखादा पूर्ण डॉक्टर? आहे का सर्व डॉक्टर? एक्सरा इकडं काढा, तिकडं काढा, हे इकडं आणा, ते तिकडं जा, हे नुसतं पेजार होतं इकडं जाऊन तिकडं जाऊनच, तो पेशंट मेला इकडं. आहे का? जो सर्वज्ञ डॉक्टर, सर्व जाणता, सर्व करणारा, तुम्हाला मुळातून उपटून काढणारा, जन्मरूप चक्रातून उपटून काढणारा, तुम्हाला हा जो रोग लागलाय जन्मरूप, या रोगातून कायमचं मुक्त करणारा तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचे श्रीचरण धरा, कोणताच रोग होणार नाही तुम्हाला. काय इकडं तिकडं पळता मित्रांनो. हा नाही देव पावला की त्यो देव, तो नाही पावला की हा, ही आई नाही पावली की ती आई, ती आई नाही पावली की ही आई. किती देव झाले काय माहिती. अरे एकच परमेश्वर आहे ना, त्याला वंदन करा, सगळं नीट करा तुमचं तो. आणि मेलो तर मरू द्या ना, आपण देवाला शरण आलो ना, काय घेणं आहे. हे देवाला दिले ना, देव सांभाळून याला. एक ब्रह्मविद्येचा उद्दिमू करीते. एक म्हणजे एक भक्त, एक ज्ञानिया असा आहे देवाचा मार्गामध्ये. ते काही काही करतात, काही काही करतात, त्यांच्यावर लक्ष देत नाही. काही जण पुढे पळतात, काही जण पुढे पळतात, कोणी पैशाच्या मागे पळतं, कोणी कशाच्या मागे पळतं. पण एक ज्ञानिया, एक भक्त, तो कशाच्याच मागे पळत नाही, तो फक्त देवाच्या मागे पळतो. 11 विधीचा अनुष्ठान करतो.
त्याला सगळं भेटत. त्याला म्हणायची गरज नाही आम्हाला नाही बोलवलं. लोक बोलवण्यासाठी रांग लावतात. बाबा आपल्या घरी या ना. याचा विचार करा मित्रांनो, तुम्हाला काय पाहिजे. परमेश्वरावर लक्ष ठेवा मित्रांनो, सगळे लोकही तुमच्यावर लक्ष ठेवतील. नाही तुम्ही म्हणता ना आमच्याकडे तर लक्षच नाही तुमच्यावर, आम्हाला तर विचारायला तयार नाही तुम्ही, असं म्हणता की नाही. देवावर लक्ष ठेवलं ना की सगळं तुमचं लक्ष करतात. ज्याला ब्रह्मविद्या होते मग तयाचे यातायात पारुखती, जन्मरूप चक्रातून तो कायमच मुक्त होऊन जातो. असा प्रकार आहे मित्रांनो. पण शिपले भरू नका, याच्यात नादी नका लागू. फक्त शिपल्याच्या त्या शंकाच्या हे चिकून नका खाऊ. देवाचं चिंतन करा मित्रांनो, कायमची चिंता दूर होऊन जाईल तुमच्यावाली. परमेश्वर भेटून जाईल. याच जन्मात भेटतो मित्रांनो. पैशाच्या माग धनाच्या माग पळू नका, देवाच्या माग पळा. सगळे तुमच्या माग पळतील. धन दौलत लोक घेऊन तुमच्या माग पळतील. बाबा भिक्षा घ्या ना, घ्या ना हे आपल्या असं म्हणते. निस्वार्थ कार्य करा, सगळं मिळून जाईल. असे तर बघा आमच्या बाबाकडे इतके लोक आहेत, काही कमी पडतं. नंबर लागत नाही मित्रांनो पंक्तीला. अनुभव घ्या, मानभव व्हा, मग कळन तुम्हाला. आणि एखादा महिना जाऊन मार्गात राहत जा, उद्यम करत जाऊ ब्रह्मविद्येचा. अनुभव तर घेण्यापुरता राहा, बाकी मग बघता येईल काय करायचं. मग त्या खेई गोई काय म्हणतात, तू काय कर भावाला, मामाला, मामीला, त्याला जे गोत्रच आहे त्याच्यावर जा म्हणे, तुम्हाला जे घेऊन जाता येईल ते. मला नाही पाहिजे, मला देव पाहिजे. देवाकडे आल्या खेई गोई, त्यांना सांगितला समुद्राचा दृष्टांत. त्यांनी शिपले भरायचा प्रयत्न सोडून दिला. तूप टिकून टिकून किती दिवस टिकणार आहे, किती दिवस टिकणार धान्य. मला देव पाहिजे, मला परीस पाहिजे. देवाजवळ आलं ना बास, देवाच्या होऊन गेल्या मित्रांनो. त्यांच्या इतका त्याग तुम्ही करणार. पांढरे झाले तरी आपल्याला जे आपल्या अंगावरच आहे ना झिरझिर झालेलं ते सुद्धा सुटत नाही. फक्त कलर पांढरा घ्यायचा आहे, कपडे तर तेच घालायचेत ना. फक्त हिरवा, निळा, पिवळा कलर नाही, फक्त पांढरा कलर असतो देवाच्या कपड्याचा. तरी सुद्धा इतके घाबरता का नाही. कपडे म्हणलं की चल धो पळाता. नाही नाही, बिलकुल नाही, मरण पण नाही. खरे खोटं मित्रांनो, नुसतं देवाचं पांघरून घ्यायला नको वाटतं तुम्हाला. आणि तिकडे स्टेजवर वगैरे शाल नाही दिली की भांडणं. मला बोलवलं नाही, मग स्वागत नाही केलं. हा ही नाही इकडे तो स्वागत करतो. पांढरी शाल घातली की रोज हारतो का नाही, कपडे घातले की रोज पूजा आहे का नाही. आणि तिकडे उगत ताण मारितो. मी एवढं केलं मला कोणी विचारलं नाही, तुला रोज विचारतो देवाचा होय. खरं खोटं आहे. कसे बसवता देवाच्या भक्तांना आधी एका रांगीत, हा साधूंना बसू द्या म्हणे पहिल्या रांगीत, चल बाजूला. हा होतं की नाही. तुम्हीच लक्षात घ्या. पवित्रपणा येतो मित्रांनो आपल्याला देवाचे कपडे घातलेले. किती दयाळू मायाळू परमेश्वर आहे, तरी पण स्वीकारतो. जेव्हा तुमच्याकडनं काहीच होत नाही तरी पण घरचे स्वीकारत नाही तुम्हाला. मेलं तर बरं होईल म्हणताय, कटकट निघून जाण्याची व्हायची गरज नाही. मग आपल्याला विचार करा यावर. आणि मग त्यांनी दीक्षा घेतली. इतक्या गर्भ श्रीमंत त्या खेई गोई होत्या मित्रांनो. आपण विचारामध्येच घेऊ, आपली छप्पनी आली की घेऊ, आधी आली की घेऊ. व्हिडिओ देणं चालूच आहे म्हणे. कोरोनामध्ये लोकांनी व्हिडिओ दिले. वाचलो की देवा तुझा, वाचले अजून देवाचे होऊ राहिले. नुसते व्हिडिओ देता देवाचं होतो म्हणताना अजून होईना.
हळद देवाच्या नावाने लावायची, लग्न दुसऱ्या सोबत करायचं, असा प्रकार आहे लोकांचा. नाही तर काय सांगितलं ना त्याने, बाबा मी आता पुढच्या वर्षी घेणार आहे. अजून नाही तर पुढच्या वर्षी, मी पुढच्या वर्षी म्हणलो म्हणे. किती हुशार पाहिलं जो, मी पुढच्या वर्षी म्हणलो म्हणे बाबा. अरे पण मी गेल्या वर्षी आलतो, म्हणजे पुढच्या वर्षी. पुन्हा दुसऱ्या वर्षी बाबा आले की पुढच्या वर्षी म्हणलो मी. काय हुशार जीव आहे मित्रांनो. देवाला ओरी सुरी आयुष्य देत नाही. यावर तुम्हीच विचार करा मित्रांनो. या खेई गोईना इतका मोठा त्याग केला, म्हणून देवाने सुद्धा त्याग जैसा खेई गोईचा, त्यांचा त्याग वाखाणला. त्यांचं इतिहासामध्ये नाव आहे, लीळाचरित्रात नाव आहे. ज्यांनी त्याग केला देशासाठी त्यांचं नाव चरित्रात आहे, इतिहासात आहे. आपलं कुठं आहे का? आपल्या गावाच्या इतिहासात आपलं नाव नसतं. मेलं का म्हणे, बरं झालं गेलं म्हणे सालं. नाही, लोकांच्या मुंड्या मोडत होतं, कोणाला काही बोलायचं म्हणे, असं अगोदर होतं. बरं झालं गेलं म्हणे. आणि त्याच्या घरी बघायला गेले, कोणा म्हणे लय वाईट झालं, लय चांगले होते, तोंडा पुरतं. त्याच्या घरी गेले बघायला. एखादा चांगला व्यक्ती गेला ना मित्रांनो, तर लोकांच्या डोळ्यातून सुद्धा धारा लागतात. हो चांगला होता, हो मार्गभजक होता, मार्ग आणायचा द्यायचा, साधू संतांच्या पिशव्या घ्यायचा, नेऊन घालायचा. काय झालं काय माहिती हो, अचानक निघून गेला. सगळ्या लोकांना दुःख होतं, संतांना दुःख होतं. तो तुम्हालाही पाहिजे असतो, देवालाही पाहिजे असतो, म्हणून दुःख होतं मित्रांनो. असे हे चोट्टे मेले ना, काय होत नाही लोकांना. म्हणून काही त्याच्यावर दुश्मन आहेत ना, ते म्हणतात बरं झालं. चांगला व्यक्ती गेल्यावर दुःख होतं मित्रांनो, हे ध्यानात घ्या. तसेच चांगले चांगले देवाला जातात, चांगले फळ देवाला जातात. आपण सुकल्याला वाहत नाही मित्रांनो, याचा विचार करा चांगला. आपल्याला सुद्धा वाटतं ना की चांगलं फळ असावं आपल्या जवळ, देवाला नाही वाटत का? जाऊ द्या, देवाने तुम्हाला शेवटपर्यंत त्या ठिकाणी ओर ठेवली. सुकल्यावर तरी माझ्याकडे येणार, तुला कोणी विचारत नाही ना, तेव्हा मी विचारत जाईन तुला, मी धीर देत जाईन तुला. घरचे आश्रय देत नाही ना, मी तुला आश्रमात घेईन, आश्रमात ठेवन, सगळं जागेवर देईन, फक्त तू आश्रमात राहा. हा तुमचा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं. खेई गोळीचा त्याग सांगितला, तेवढा त्याग तर आपण केला तर खूपच चांगलं म्हणा. पण काहीच नसताना आपण त्याग करायला नाही म्हणतो, याचा विचार तुम्हीच करा. आणि आजपर्यंत त्याग केला नाही म्हणून देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी, जामनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, जावाचे ने जना दुखविले, ती वाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो,
पतित पावन दीन दयाल दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। धन्य